फायनली गाईज आपण पोचलोय जिममध्ये. आज आपण करणार आहोत शोल्डर आणि ॲप्स वर्कआउट. ओके डन. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे फिट विथ सँडी. जसं की मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं की आज आपण करणार आहोत शोल्डर आणि ॲप्स वर्कआउट. शोल्डरमधलं पहिलं व्हेरिएशन डंबेल ओव्हरहेड प्रेस. याचे आपण 3 सेट घेणार आहोत, 15, 12 अँड 10. डंबेल ओव्हरहेड प्रेसमध्ये टार्गेट होणारा मसल आहे आपला इंटेरियर डेल्टॉइड. मित्रांनो, बरेच जण बारबेल ओव्हरहेड प्रेसकडे जास्त भर देतात, पण जर तुम्ही बिगिनर आहात तर डंबेल ओव्हरहेड प्रेस ही बेस्ट मुवमेंट राहील तुमचा शोल्डरची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आणि तुमचा शोल्डर डेव्हलप करण्यासाठी. बारबेल ओव्हरहेड प्रेस ही एक कंपाऊंड मुवमेंट आहे आणि डंबेल ओव्हरहेड प्रेस ही एक युनिलॅटरल मुवमेंट आहे. ज्या वेळेला तुम्ही बिगिनर असता त्यावेळेला तुमच्यासाठी युनिलॅटरल मुवमेंट खूप फायदेशीर ठरते. याचे रिपिटेशन आपण घेणार आहोत 15, 12 अँड 10. वरती अपोजिट ग्रॅव्हिटी ज्या वेळेला तुम्ही पुश करताय त्यावेळेला थोडंसं स्पीड, आणि खाली ज्या वेळेला येता इसेंट्रिक मुवमेंटला त्यावेळेला तुम्हाला स्लो कंट्रोलने खाली यायचं आहे. आणि डंबेल तुमच्या कानाच्या जवळ पाहिजेत. अँड स्लो डाऊन, स्पीड अप अँड स्लो डाऊन, स्पीड अप अँड स्लो डाऊन. त्यानंतर आपलं सेकंड व्हेरिएशन असणार आहे डंबेल फ्रंट रायझेस. रिपिटेशन आपल्याला ठेवायचे 15, 12 अँड 10. टार्गेट होणारा मसल आहे एंटेरियर डेल्टॉइड. इथे आपण 2.5 किलो वेट घेतला आहे. 2.5 किलोचे 2 सेट आणि 5 किलोचा 1 सेट अशा प्रकारे आपण परफॉर्म करणार आहोत. 45 डिग्री डंबेल फ्रंट रायझेस हे व्हेरिएशन नवीनच आहे, तुम्ही तुमच्या वर्कआउटमध्ये ॲड करा. खूपच उपयुक्त आणि फायदेशीर व्हेरिएशन आहे. याने तुम्हाला तुमचा शोल्डर डेव्हलपमेंट खूप लवकर होईल. वरती 2 सेकंड होल्ड अँड स्लो डाऊन, 2 सेकंड होल्ड अँड स्लो डाऊन, 2 सेकंड होल्ड अँड स्लो डाऊन. डंबेल फ्रंट रायझेस, केबल फ्रंट रायझेस, बारबेल फ्रंट रायझेस असे 3 व्हेरिएशन फ्रंट रायझेसमध्ये मारले जातात प्रामुख्याने. त्यापैकी आपण मारतोय 45 डिग्री डंबेल फ्रंट रायझेस. याने ज्या वेळेला तुम्ही 45 डिग्री बेंचवरती प्रेस होता त्यावेळेला तुमचा बॉडीचा सपोर्ट निघून जातो, त्यामुळे तुम्हाला हे खूप चॅलेंजिंग होतं. जेवढा चॅलेंजिंग सेट तेवढंच लवकर डेव्हलपमेंट, तेवढेच लवकर रिझल्ट्स. लक्षात ठेवा मित्रांनो. आता आपण घेणार आहे डंबेल अपराइट रो. टार्गेट होणारा मसल आहे मिडल डेल्टॉइड. याचे रिपिटेशन आपण घेणार आहोत 15, 12 अँड 10. डंबेल अपराइट रो. अप स्क्वीज, अप स्क्वीज, अप स्क्वीज, अप स्क्वीज अशा प्रकारे आपल्याला डंबेल अपराइट रो मारायचा आहे. नक्की ट्राय करा मित्रांनो. तुमच्या शोल्डर वर्कआउटमध्ये हे व्हेरिएशन ॲड करा. नक्कीच तुम्हाला शोल्डरमध्ये चांगला फरक जाणवेल. त्यानंतर आपलं चौथं व्हेरिएशन असणार आहे. आपल्याला चौथं व्हेरिएशन रिपिटेशन आपण घेणार आहोत. रिपिटेशन आपल्याला 12 आणि 10 असे घ्यायचे. फेसफुलमध्ये सुरुवातीचा वेट लावला आहे 20 kg, पोस्टेरियर डेल्टॉइड असेल 25 आणि थर्ड व्हेरिएशनचं
वेट असेल केबलला 30 kg. पूर्ण टार्गेट होणारा खोलून मसल घ्यायचा आहे पोस्टेरियल डेल्टॉइड. पाहू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये. आता मी स्वतः करून दाखवतोय तुम्हाला. फेस वॉल. माझे PT क्लायंट विशाल बिलारे. पाहू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये जशा प्रकारे आम्ही परफॉर्म करतोय त्याच Full. प्रकारे परफॉर्म करायचं आहे. मसल दिसतोय तुम्हाला पोस्टेरियल डेल्टॉइड. फेस वॉल. फेस फुलला एक दुसरा ऑप्शन आहे Hold प्रोनेटेड स्लो. डंबेल हाय रोज. स्लो रिलीज. होल्ड स्लो रिलीज. होल्ड याचे रिपिटेशन आपल्याला रिलीज. घ्यायचे आहे. प्रत्येक पार्टवरती मी एक सेपरेट व्हिडिओ लवकरच बनवणार आहे. आपलं व्हेरिएशन असणार. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे जे काही नवीन व्हिडिओ डंबेल असतील साइड ते तुमच्यापर्यंत मध्ये टार्गेट होणारा त्वरित मसल आहे पोहोचतील. मिडल डेल्टॉइड. याचे रिपिटेशन आपल्याला Dumbbell 2.5 lateral किलोने rises. 25, Repetition त्यानंतर 5 kg 20 असे असे ठेवायचे. रिपिटेशन घ्यायचे. सुरुवातीचा वेट आहे 2.5 kg. प्रॉपर फॉर्म मध्ये मारायचं आहे. इथे थोडासा टेक्निकल इथे मी सपोर्ट मी दिला विशाल आहे सरांना टेक्निकल विशाल सपोर्ट देतोय सरांना. जेणेकरून त्यांचा फॉर्म करेक्ट व्हावा. सेट दिसतोय तेवढा जो सोपा मारतो नाही त्याला फॉर्म मध्ये समजत मारायला नाही, गेला पण जो तर बघतो तुम्हाला समजेल. जो ऑब्झर्व करतो त्याला तुमचा फॉर्म डंबेल साइड समजतो. ह्यालाच एक केबल कारण साइड मारण्याच्या लॅटरल नादात केबल वरती repetition पण complete आपण हा करण्याच्या परफॉर्म नादात करू शकतो. बऱ्याच वेळा पण बेस्ट form वे आहे डंबेल साइड चुकतो. लॅटरल रायझेस. डंबेल लॅटरल रायझेस. टार्गेट होणारा मसल आहे मिडल रिपिटेशन डेल्टॉइड. 25-20-20 असे घ्यायचेत. त्यानंतर शोल्डर मधलं लास्ट व्हेरिएशन डंबेल एक्सटर्नल रोटेशन. शोल्डर मधलं शेवटचं Repetition व्हेरिएशन 15, असणार 12, आहे आपलं डंबेल एक्सटर्नल रोटेशन. याचे रिपिटेशन आपल्याला टार्गेट होणारा 20, मसल 20, आहे 20 सुप्रास्पायनटस. असे 3 व्हेरिएशन घ्यायचेत. डंबेल एक्सटर्नल रोटेशन. असे 3 सेट घ्यायचेत. डंबेल एक्सटर्नल मोस्ट प्रोबेबली शोल्डर वर्कआउट 45 मिनिट्स मध्ये कम्प्लीट होऊन जातो जर तुम्ही टाइमपास नाही केला तर. केल्यानंतर आम्ही ॲप्स आता आपण घेणार आहोत ॲप्स त्याच्यामध्ये वर्कआउट. डिक्लाइन त्याच्यामध्ये आपण डिक्लाइन क्रंचेस करणार आहोत. आपल्याला 20-20 रिपिटेशन 20-20-20 असे घेणार आहोत. बरीच लोक डिक्लाइन क्रंचेस करताना पूर्ण खाली जातात लोक पूर्ण आणि खाली वरती येतात. मित्रांनो याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की तुमच्या बॅकला झटके बसतात म्हणजे स्पाइन वरती झटके बसतात करा जेणेकरून तुम्हाला चांगला फरक जाणवेल. ज्या वेळेला बॅक आपण इंजुरी पूर्ण होऊ खाली शकते. जातो त्यावेळेला शोल्डर ज्या प्रकारे व्हिडिओमध्ये मी दुखापत क्रंचेस होण्याची केलेत शक्यता असते. आणि विशाल So, सरांनी झटके केले बसतात त्याच backला. प्रकारे तुम्हाला क्रंचेस करायचे. 45 डिग्री वरती जाईल ब्रीद आउट इज अ बेटर वे. स्क्वीज. ब्रीद आउट स्क्वीज. ब्रीद आउट स्क्वीज. रिपिटेशन 20 चे 3 सेट्स. शोल्डरचा वर्कआउट 45 मिनिट्समध्ये संपून जातो. सो आपण एक्स्ट्रा म्हणजेच ॲप्सचं व्हेरिएशन घेतो. इथे ॲप्स वर्कआउट ॲड करतोय त्याच्यामध्ये 15 मिनटामध्ये आपण ॲप्स करणार आहोत. डिक्लाइन क्रंचेस रिपिटेशन सेमच ठेवायचे 20-20-20. त्यानंतर आपलं सेकंड व्हेरिएशन असणार त्यानंतर केबल साइड बेंडिंग व्हेरिएशन असणार आहे आपलं केबल साइड बेंडिंग. रिपिटेशन 20 सेट 3 घ्यायचेत. टार्गेट होणारा मसल आहे ऑब्लिक्स साइड ऑब्लिक्स. मित्रांनो नॉलेज वाढवा. वर्कआउट तर करतच जावा कन्सिस्टन्सीने पण नॉलेज पण गेन करा. जेवढं तुमचं नॉलेज गेन होईल तेवढंच तुमचा फिटनेस झाल्यानंतर आपलं तुमची मुवमेंट आहे प्लेट्स चांगली होईल दिवसेंदिवस. रिपिटेशन 20 3 सेट्स. ज्या गावाला जातोय त्या गावाचं नाव माहीत असायला पाहिजे. नेव्हर गिव्ह अप. फिट विथ सँडी. लाईक शेअर सबस्क्राईब. त्यानंतर आपण घेणार आहोत हँगिंग लेग रायझेस. त्यानंतर रिपिटेशन 15-15-15 लेग रायझेस 3 सेट्स करणार आहोत. रिपिटेशन ठेवायचे 20 चे 3 सेट्स.
हँगिंग लेग रायझेस. टार्गेट होणारा मसल आहे लोअर ऑब्लिक. माझा पण बऱ्याच दिवसापासून वर्कआउट बंद होता, म्हणजे जिम वर्कआउट बंद होता. देसी वर्कआउट चालू होता. पुशअप्स, जोर, हनुमान दंड, जे तुम्ही इन्स्टा रील्सवरती पाहिले असेल. प्लँक 1 मिनिट होल्ड 3 राउंड्स. जस्ट Timer आत्ता आपले लावायचा आहे. 50K फॉलोअर्स कंप्लीट झाले इंस्टाग्रामवरती. होल्ड करायचंय. तुमचे पोश्चर तुम्ही तुमचा पाहू प्रेम शकता, आणि तुमच्या त्याप्रमाणे आपल्याला सपोर्टमुळे posture ठेवायचे आहे. असंच प्रेम मला माझ्या यूट्यूब चॅनलवरती पण दाखवा. नक्कीच तुमच्यासाठी खूप सारे नॉलेजेबल वर्कआउट्स व्हिडिओ बनवेन मी. प्लँक 1 मिनिट होल्ड 2 राउंड्स. फायनली शोल्डर वर्कआउट डन झाला. आपण शोल्डर वर्कआउटमध्ये नवनवीन व्हेरिएशन्स घेतलेत. तुम्ही पण तुमच्या वर्कआउट व्हेरिएशनमध्ये शोल्डरच्या दिवशी हे व्हेरिएशन ॲड करा. जे वर्कआउट पार्टनर विशाल बिलारे, त्यांनी पण काही व्हेरिएशन सांगितले, ते पण आपण वर्कआउटमध्ये ॲड केलेत. लाईक डंबेल अपराईट रो आणि फ्रंट रायझेस न्यू व्हेरिएशन आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे व्हेरिएशन केले नव्हते, या व्हिडिओमध्ये आपण टाकलेत. आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.